त्याची संतती, सापाने अर्थात त्याच्या संततीने त्याची टाच फोडली आणि त्याने त्याचं डोकं फोडलं. असा काय प्रोफेसी पुढे, ती तुझे डोके फोडेल, तू त्याची टाच फोडशील. आणि ते त्या मरणाची नांगी, त्या लुसिफराची नांगी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर पूर्णपणे ठेचलेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पूर्णपणे नावाने शांत असं मिटवलेलं आहे. म्हणून या गोष्टींचं आम्हाला भय मुळीच नाही की सैतान आम्हाला काय करेल किंवा काय नाही करेल. हालेलुया. If the God is with us, then who will be against us? अगर खुदा हमारे साथ है तो हमारा विरोधी कौन होगा? हमारा विरोधी कौन होगा? आणि तो आनंद साऱ्या सृष्टीला झाला. काय म्हणतं 10वं वचन, तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिऊ नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणहार जन्मला आहे आणि तो ख्रिस्त आहे. आणि तो मांस खून हीच की बाळंत्याने गुंढाळलेला, गव्हाणीत निजवलेले असे बालक तो मांस आढळले, असे बालक तो मांस आढळले. प्रश्न पडतो, एखादा अवतार घेऊन प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर का आले नाही? जगाच्या पाठीवर भरपूर अवतार ग्रहण केलेले देव आहेत, सो कॉल्ड देव. प्रभू येशू ख्रिस्त एखादा अवतार घेऊन का प्रगट झाले नाही? याचं कारण हेच होतं, प्रभू येशू ख्रिस्त कुठला अवतार घेऊन प्रगट यासाठी झाले नाही, कारण की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला प्रदर्शित करणारे होते. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या बदल्यात ते आलेले होते. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या पापास्तव आपल्या पापाचं शालन करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासारखं मनुष्य बनावं लागलं. हालेलुया. काय बनावं लागलं? He has become a man. What is the thing for tomorrow? Read this one. The word शब्द काय झाला? देही झाला. The word become flesh. शब्द काय झाला आमच्यामध्ये? देह झाला. आणि त्याने आमच्यामध्ये काय केली? त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. This is very important. आणि उद्याचा संदेश या थीमच्या रिलेटेडच असणार आहे. शब्द देही झाला. शब्द देही झाला. म्हणून योहान 1:1 काय सांगतं? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच देह होता. आणि तो शब्द येशूच्या द्वारे काय झाला? देह झाला. अन्यथा उत्पत्तीमध्ये तो बोलला आणि झालं. तो बोलला आणि आकाश हो आकाश, सृष्टी हो सृष्टी झाली, मत्स्य हो मत्स्य झाले, जनावर हो जनावर झाले. पण तोच शब्द तुमच्या आणि माझ्यासाठी हालेलुया देही झाला. हालेलुया. तुमच्या आणि माझ्यासारखं नाशवंत शरीर त्याला परिधान करावं लागलं. चर्च हे मर्त्य शरीर आहे. एकदा या शरीरामधून प्राण निघून गेला तर कितीही प्रिय असताना आपल्या व्यक्ती तरी आम्ही त्याला घरामध्ये ठेवत नाही. आम्ही म्हणत नाही की त्याला घरामध्ये ठेवा. काय म्हणतो आम्ही त्याला? लवकर लवकर. काय जड झाली? हाती जड झाली, जाऊ द्या. या मर्त्य शरीरामधून ज्या वेळेस देवाचा आत्मा निघून जातो याला काही व्हॅल्यू राहत नाही. याला काही काय राहत नाही. याला काहीच व्हॅल्यू राहत नाही. याला काहीच व्हॅल्यू राहत नाही. पण या शरीरामध्ये देवाचा आत्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत देवाच्या लोकांनो
आम्हाला किंमत आहे, आम्हाला सन्मान आहे. पण या मरते शरीरामध्ये ऑफकोर्स मरण एक ना एक दिवस येणार आहे. या मरणाच्या चाकुरीमधून कोणीही चुकला जाणार नाही. पण मरण येण्या अगोदर या मरते शरीराला जर ख्रिस्ताची ओळख झाली तर ख्रिस्तामध्ये आम्ही अविनाशी कालासाठी योगानुयोग जिवंत राहणार आहोत. आपण आमेन म्हणा माझ्यासाठी. हालेलुया. म्हणून वचन सांगतं जगासारखा आम्हाला खेद मुळीच नाही. ख्रिस्तामध्ये देवाच्या पवित्र वचनामध्ये आम्हाला काय आहे? आशा आहे. आशा म्हणा सर्वजण, आशा आहे. आय हॅव द होप्स. आशाहीन नव्हे, आम्ही आशा रहित लोक आहोत. ख्रिस्ताला परिधान करण्या अगोदर आमचं जीवन होपलेस होतं. We were not having any hopes. But thank you to the Lord. Hallelujah. प्रभूचे मनपूर्वक आभार. आशाहीन असलेल्या लोकांसाठी ख्रिस्त स्वतः एक आशेचं पात्र बनून त्या गव्हाणीमध्ये जन्मला, की जी गव्हाणी अगदी अगदी खराब अवस्थेमध्ये होती. आणि अशा खराब अवस्थेमध्ये ख्रिस्ताचा जन्म झाला. त्याहीपेक्षा मी अधिक सांगतो, त्या गव्हाणीपेक्षा आमचं अंतःकरण त्याहीपेक्षा मलिन होतं. आमचं अंतःकरण त्याहीपेक्षा खराब होतं. आमच्या अंतःकरणामध्ये सर्व जगातले मलिनतेने मनुष्य भ्रष्ट झाला होता. पण प्रभूला धन्यवाद असो, अशा गव्हाणीमध्ये, अशा गव्हाणीच्या बाहेर, आज आम्ही संदेश ऐकला रविवारी, ऐका, अशा गव्हाणीच्या बाहेर तो उभा राहून काय करत आहे? तो म्हणत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, मला माहिती आहे तुझी कंडिशन काय आहे, मला माहिती आहे तू कशी आहेस, तू कसा आहेस, पण तरी माझी इच्छा आहे, मी तुझ्या दाराजवळ उभा आहे, दार ठोकत आहे प्रगटी 3:20 नुसार, आणि जर तू दार उघडलं तर मी आतमध्ये येईल आणि तुझं जीवन याही पेक्षा आशीर्वादित करेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या प्रभूला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारलं गेलं पाहिजे. हालेलुया. प्रभूला परिधान करून चालण्यामध्ये आनंद आहे का दुःख आहे? सांगा बरं, सांगा. ऑफकोर्स एकीकडे परमेश्वर आम्हाला अद्भुतरित्या ब्लेस करत आहे, पण त्याही पेक्षा अधिक शैतान आम्हाला मागे खेचण्याचा नेटाने प्रयत्न करत आहे. पण आम्ही घाबरता कामा नये, कारण की ख्रिस्तामध्ये आम्हाला विजय आहे. हालेलुया. म्हणा आपल्या शेजारच्याशी बोला आणि म्हणा, मी ख्रिस्तामध्ये विजयशाली आहे. मी ख्रिस्तामध्ये विजयशाली आहे. म्हणा, बोला बोला, मी ख्रिस्तामध्ये कसा आहे? विजयशाली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्ही न घाबरता या आनंदाच्या क्षणामध्ये प्रभूचे आभार हेच मानावे. प्रभू, जर तू या भूतलावर आला नसता तर कदाचित माझा अंत केव्हाच. मला शिंदे अंकलचा एक शब्द आठवतो. शिंदे अंकल दरवेळेस साक्षीमध्ये म्हणायचे, जर मला ख्रिस्ताची ओळख जर झाली नसती, जर मला ख्रिस्ताची ओळख जर झाली नसती तर माझ्या कबरीवर काय उगवले असते? गवत उगवलं असतं. आज जरी ते आपल्यामध्ये नाहीत, पण ख्रिस्तामध्ये ते युगानुयुग जिवंत आहेत. हालेलुया. जो व्यक्ती आपल्या जीवनाची यात्रा प्रभूमध्ये संपवतो तो युगानुयुग जिवंत आहे. हालेलुया. म्हणून प्रभूला सर्व गौरव असो, सर्व महिमा असो. खरोखर परमेश्वर अद्भुत काम करणारा देव आहे. मी मगाशी म्हटलं, ही खरोखर देवाचीच कृपा आहे बरं का. तुम्ही मान्य करा अगर ना करा, ही काय फक्त देवाचीच कृपा आहे की आज आम्ही हा दिवस बघत आहोत. आमेन. आम्ही हा प्रसंग बघत आहोत. हालेलुया. अन्यथा मागच्या कोविडचे दिवस जर आम्ही आठवले, कोरोनाचे दिवस जर आम्ही आठवले, तर अगदी कठीण प्रसंगातून आम्हाला जावं लागलं. पण प्रभूला धन्यवाद असो की आमच्यावर मृत्यू हावी झाला नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हालेलुया. बोलिए अपने पड़ोसी से कि खुदा मेरे साथ है. Hallelujah. It is good to talk in Hindi, in English and Marathi, right? Hallelujah. Talk to your neighbor and say, Khuda is with me. प्रभू मेरे साथ है. Hallelujah. Hallelujah. तो प्रभू आम्हाला कदापि सोडत नाही. एनिवे, संदेश मला द्यायचा नाही, कारण की संदेश उद्यासाठी आहे. उद्या 10:30 आपली सर्व्हिस सुरू होईल. 10:30